काजळे काजळे परराज्यात व्यापार करून लैंगिक अत्याचार करण्यात आलेत असं चाकणकरांनी म्हटलेलं आहे। आपल्यासोबत फोन लाईनवरून स्वतः एकनाथ खडसेजी जोडले गेलेले आहेत। एकनाथ खडसेजी, तुम्ही पत्रकार परिषद ही ऐकलीच असेल, काय प्रतिक्रिया? मी पत्रकार परिषद ऐकली नाही, पण तुमच्याकडनं माहिती घेतली। मला असं वाटतं की आता चाकणकर ह्या चेकाळलेल्या आहे। या संदर्भामधले सगळे आरोप करत असताना प्रत्यक्ष पुरावे जर असेल तर गुन्हा वेगळा दाखल करावा ना। हा गुन्हा जो दाखल केलेला आहे नार्कोटिकच्या संदर्भामध्ये आहे। नार्कोटिक्स मध्ये त्याच्याकडे काही सापडलं नाही, त्याने सेवन केलं नाही, त्याच्या मानेच बाळगलंही नाही। म्हणजे तू कुठे दोषी दिसतच नाही, तर कोर्टात ठरेल बा काय खरं खोटं ते पुराव्यांची। गुन्हा कोणता दाखल आहे? नार्कोटिकच्या संदर्भामध्ये। चाकणकर काय बोलताय? महिलांच्या असलेल्या संदर्भामध्ये। आणि चाकणकर या आविर्भावात बोलत आहेत ते जसं काही त्याच तपासाचे अधिकारी आहे। तपासाचा म्हणजे पोलिसांनी आता वर्दी वगैरे काढून टाकायची आणि चाकणकर मॅडमकडे हा तपास सोपवून द्यायचा, अशा आविर्भावात ते बोलत आहे। हे बघा मॅडम, पुरावे असतील तर मी समर्थन करणार नाही, फाशी लावा, पण अशा रीतीने हे बदनामीचं षडयंत्र जे चालू आहे ना ते थांबवा। नाही तर तुमच्याविषयी पण अनेक गोष्टी आम्हाला ऐकवंतात गोष्टी मी मांडू शकतो। मी तर अनेक गोष्टी मांडू शकतो, परंतु तशा संदर्भामध्ये पडत नाही। मी कधी खोट्या गोष्टीचं चुकीचं समर्थन करणारा माणूस नाही। असेल माझा जावई असेल, त्याने जर उद्योग केले असतील तर फाशी लावा, पुराव्याशिवाय बोलू नका। असेल पुरावा तर द्या। पोलिसांना मी स्वतः भेटतोय, पोलिसांचे माझा रोज संपर्क चालू आहे। पोलीस मला सांगत नाही या बाबी, तुम्हाला कसं काय सांगून राहील नाही? तुमच्याकडे कसं काय येत आहे? महिला आयोगाचं काम आहे की तुमच्याकडे तक्रार आल्यानंतर चौकशी करणं। कोणत्याही महिलेची तक्रार तुमच्याकडे आलेली नाही। पोलिसांकडे कोणत्याही महिलेची तक्रार आलेली नाही। कोणी फोटो असतील का कोणते आणखी काही असलेले व्हिडिओज असतील, एखाद्या महिलेची तक्रार त्या मोरींपैकी जर आली असेल तर लगेच त्याला पकडलं पाहिजे, त्याच्यावर बलात्काराचे गुन्हे दाखल पाहिजे, त्याला शिक्षा झाली पाहिजे, या बाजूला मी आहे। पण तुमच्याकडे तक्रार नसताना धोपटात राहणं आणि बदनामीचं एक षडयंत्र करणं हे मला मान्य नाही। मला मान्य आहे की ठीक आहे, ड्रग्सच्या संदर्भामध्ये जी चौकशी सुरू आहे ती पूर्ण होईल, न्याय निर्णय देईल। त्या चौकशीमध्ये मला माहिती आहे की त्याने ड्रग घेतलंच नाही, त्याने ड्रग बाळगलंच नाही। हा एक ट्रॅप होत आहे, सगळ्या जगाला माहिती आहे की खोटं चाललेलं आहे, नाथोबाला बदनाम करण्याच्या दृष्टीने चालू आहे। माझं तोंड अशानं बंद होणार नाही, रोहिणीचंही अशानं बंद होणार नाही। आम्ही जे शिक्षा असेल ती भोगा सांगणार आहोत। जावई असो का कोण, त्यानं त्याचं काम केलं असेल भोगेल तो। आमचे नावं कशाला घेत बघा। समजा आता चाकणकर मॅडमच्या नवऱ्याने काही केलेलं असेल, लाच खाल्ली वगैरे, आपल्याला जे माहित नाही पूर्ण काय केलं काय नाही, पण मग असे अनेक उद्योग नवरा पण करू शकतो ना। मग त्याला चाकणकर मॅडमच्या संमती होती का त्याला? असं नसतं, ज्यानं केलं तर भोगेल। चला, जय हिंद, जय महाराष्ट्र। नक्कीच, धन्यवाद एकनाथ खडसेजी, तुम्ही TV9शी बोललात त्यासाठी। तर हे बदनामीचं षडयंत्र सुरू आहे असं खडसेंनी म्हटलेलं आहे। अशानं माझा आणि रोहिणी खडसेंचंही तोंड बंद होणार नाही असंही खडसे म्हणालेत।